कोसाइन गुणोत्तर कसं लिहितात. सॉरी, हां. तर इथे त्रिकोण PQB आणि त्रिकोण ACB दिलेला आहे. तर PQB व ACB मध्ये त्रिकोण PQB व त्रिकोण ACB मध्ये BQ अपॉन PB जे कोण B लगतची बाजू अपॉन कर्ण. इथे बघा BQ ही कोणाच्या लगतची बाजू आहे आणि BP हा कर्ण आहे. BQ अपॉन PB दिलेले आहे. आणि इथे त्रिकोण ACB मध्ये BC ही लगतची बाजू आहे आणि AB हा कर्ण आहे. इथे BC अपॉन AB जे कोण B च्या लगतची बाजू अपॉन कर्ण हे गुणोत्तर दिलेलं आहे. BQ अपॉन PB इक्वल टू BC अपॉन AB हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत, कारण कोण B हा ह्या त्रिकोण PQB व त्रिकोण ACB चा समकोन आहे. म्हणून या दोन्हीचं गुणोत्तर समान आहे. कोण B ची लगतची बाजू अपॉन कर्ण हे गुणोत्तर दोन्हीसाठी समान आहे. आता ह्या गुणोत्तराला कोण B चे कोसाइन गुणोत्तर असे म्हणतात. आणि थोडक्यात हे गुणोत्तर cos B अशा प्रकारे दर्शवतात. आता आपल्याला कोण B चं जर कोसाइन गुणोत्तर काढायचं असेल तर आपण कसं काढणार. तर जो कोण दिलेला आहे कोण B त्याच्या लगतची बाजू घ्यायची, लगतची बाजू आणि आपण कर्ण असं गुणोत्तर मांडलं की आपल्याला कोसाइन गुणोत्तर मिळून जाईल. आणि आता इथं कोसाइन गुणोत्तर काढायचं PQB मधलं काढायचं म्हणलं तर कसं काढणार आपण. देणार BQ अपॉन PB इथं दर्शवलं BQ अपॉन PB. आणि ट्रँगल ACB मधलं काढायचं म्हणलं तर आपण देणार BC अपॉन AB इथं दर्शवलंय BC अपॉन AB. आपल्याला कोसाइन गुणोत्तर मिळून जाईल.